मित्र आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघत आहात ना, बघायलाच पाहिजे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनची घंटी प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प म्हणजे आपले ट्रम्प तात्या हे परत आलेले आहेत. त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकलेली आहे. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होते. त्यांनी डेमोक्रॅट पक्षाचे जे कमला हॅरिस आहेत म्हणजे आपल्या कमला दिदी त्यांचा पराभव केलेला आहे आणि ते डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आलेले आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प हे कट्टर राष्ट्रवादी आहेत. तसंच आली लहर केला कर असंच त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या येण्यामुळे जागतिक राजकारणावर, जागतिक अर्थकारणावर खूप मोठा परिणाम होणार आहे आणि तो भविष्यात आपल्याला तो दिसेलच. आता त्याचा चांगला वाईट काय परिणाम होऊ शकतो आणि खास करून भारतावर काय परिणाम होऊ शकतो, तसंच त्यांच्या विजयाचे म्हणजे ते कावर निवडून आले त्याची महत्त्वाची कारणे काय आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनची घंटी दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा. मित्रांनो, अमेरिकेच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडत आहे की एखादी व्यक्ती पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष पदा निवडून आली होती, नंतर दुसऱ्यांदा ती पराभूत झाली आणि आता परत पुन्हा उभा राहून निवडणुकीत परत उभा राहून तिसऱ्यांदा आता ती राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आलेली आहे. 2016 साली डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आले होते, पण 2020 साली जो बायडेन यांनी त्यांचा पराभव केला आणि जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष झाले होते. पण आता 2024ला परत डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आलेले आहेत आणि अमेरिकेच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा विजय, ही जी त्यांचा विक्ट्री आहे, हा जो विजय आहे त्यांनी अक्षरशः खेचून आणलेला आहे. निवडणुकीला उभं राहण्याआधी त्यांना खूप सारे अडचणी होत्या, त्यांचे खूप सारे प्रॉब्लेम्स होते, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले होते. जसं दंगली घडवून आणणे, असलेले सरकार जो सध्याचं सरकार होतं त्यांना उलटून टाकण्याचा प्रयत्न करणे, निवडणुकीमध्ये गैरप्रकार करणे, अशा बऱ्याच गोष्टी असे बरेच गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले होते. अरेस्ट वॉरंटसुद्धा निघालं होतं, अटकसुद्धा झाली होती, त्यांच्यावर महाभियोगसुद्धा चालवला गेला होता. त्याच्यामुळे खूप साऱ्या अडचणी त्यांना होत्या. तरी या सगळ्या अडचणींवर मात करून ते आता शेवटी निवडून आलेले आहेत. किती अडचणी असल्या ते मैं झुकेगा नहीं साला असं करूनच त्यांनी ही निवडणूक जिंकलेली आहे. आता त्यांनी जी निवडणूक जिंकलेली आहे त्याची अनेक कारणं आहेत. त्याच्यातले काही महत्त्वाची कारणं पण आपण एकदा बघूयात. तर सगळ्यात पहिलं तर त्यांनी जो नारा दिला होता तो होता अमेरिका फर्स्ट, अमेरिकन्स फर्स्ट. म्हणजे पहिल्यांदा अमेरिकेतील लोकांचा विचार केला जाईल आणि मग इतर लोकांचा. आणि याच्यामध्येच त्यांनी राष्ट्रवादावर, कट्टर राष्ट्रावर जास्त भर दिला आणि राष्ट्रवादावर भर दिल्यामुळे जे मूळ अमेरिकी नागरिक होते, जे व्हाईट अमेरिकन्स आहेत, त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पूर्णपणे पाठिंबा दिला, पूर्णपणे सपोर्ट केला. तसंच अमेरिकेची जी अर्थव्यवस्था होती ती मागेच्या काही काळामध्ये थोडी मागे पडत होती. तो एक मुद्दा त्यांनी उचलून धरला आणि हा मुद्दा उचलल्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील जे अमेरिकन्स आहेत त्यांचा किंवा निमशहरी भागातील जे अमेरिकन्स आहेत त्यांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. तसंच त्यांनी स्थलांतर, जी इमिग्रेशन आहे म्हणजे बाहेरच्या देशातून जे लोक अमेरिकेमध्ये जात आहेत ते जाऊन राहत आहेत, हा मुद्दासुद्धा उचलून धरला. स्थलांतर रोखणं, ते कमी करणं, याच्यावर त्यांनी निवडणूक लढली आणि लोकांनी, तिथले अमेरिकेतील लोकांनी याच्यावर सुद्धा त्यांना मोठा पाठिंबा दिला आणि त्यांना जास्तीत जास्त मतं याच्यावरच मिळाली. तर डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आलेले आहेत, राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. आता त्याचा जागतिक राजकारणावर किंवा काय चांगला परिणाम होऊ शकतो, त्यात भारतासाठी काय चांगलं ठरेल आपण हे एकदा बघूया. तर डोनाल्ड ट्रम्पची निवड झाल्यानंतर शेअर मार्केट हे वर जात आहे, कारण अमेरिकेचं शेअर मार्केट हे वर जात असल्यामुळे इतर जसं भारतातले शेअर मार्केट आता सुधारत आहे, ते वर जात आहे. त्याचा एक हा परिणाम चांगला दिसून येत आहे शेअर मार्केटवर. तर त्याचा भारत आणि अमेरिका संबंधावर सुद्धा चांगला परिणाम होऊ शकतो, कारण तसं बघितलं गेलं तर नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध थोडे चांगले असल्यामुळेच आपण अशी अपेक्षा करू शकतो की भारत आणि अमेरिकेचे संबंध त्याच्यावर यांचा चांगला परिणाम होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की ट्रम्प हे नॉर्मली असं बघितलं तर आपण चीनच्या विरोधी मानले जातात. त्यामुळे ज्या गोष्टी चीनमधून अमेरिकेमध्ये आयात होत आहेत, अमेरिकेमध्ये जे आयात केले जात आहेत चीनमधून, त्याच्यावर ते जास्त कर लावू शकतात आणि त्याच्यावर जर जास्त कर लावला गेला त्याचा फायदा भारताला सुद्धा घेता येऊ शकतो, भारताला त्याचा फायदा होऊ शकतो. तर त्याची दुसरी गोष्ट म्हणजे ट्रम्प यांची नेहमीच मिलिटरी कॅपॅबिलिटी, डिफेन्स सेक्टर, एनर्जी सेक्टर जे असतात त्याच्यावर त्यांचा भर जास्त असतो आणि याच्यावर जास्त भर असल्यामुळे भारताला एक संधी आहे. तर मागच्या काही काळामध्ये भारतामधून डिफेन्स सेक्टरमधून एक्सपोर्टसुद्धा सुरू झालेली आहे, निर्यात सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे जर डोनाल्ड ट्रम्पने त्यांचं धोरण जर राबवलं डिफेन्स सेक्टरबाबत, एनर्जी सेक्टरबाबत, तर याचा फायदा भारताला होऊ शकतो. तसंच ज्या कंपन्या भारत आणि अमेरिकेमध्ये काम करत आहेत म्हणजे डिफेन्स सेक्टरमध्ये असतील, एनर्जी सेक्टरमध्ये असतील, तर त्या कंपन्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्या कंपन्यांना त्याचा फायदा झाल्यामुळे भारताला सुद्धा याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. तसेच डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः बिझनेसमॅन असल्यामुळे, ते उद्योजक असल्यामुळे आणि ते काही ना काही उद्योग नेहमी करतच असतात, त्याच्यामुळे त्यांचं ते धोरण जे असतं ते बिझनेस फ्रेंडली मानलं जातं. त्याच्या मागच्या काही दिवसांमध्ये काय होत होतं बघा, अमेरिकेत काही कंपन्या बाहेर पडत होत्या, पण आता त्या कंपन्या परत येतील आणि त्यांचे जे इंडस्ट्रीज आहेत ज्यांना थोडंसं ते मागं पडत होत्या ते आता परत त्यांना चांगलं वातावरण मिळेल, चांगलं त्यांना सपोर्ट मिळेल. आणि या कारणामुळेच तुम्ही बघितलं या निवडणुकीमध्ये जे इलॉन मस्क त्यांना पूर्णपणे ट्रम्प यांना सपोर्ट केलेला होता आणि त्यांच्या विजयामध्ये इलॉन मस्कचा मोठा हात मानला जातो. तर काही चांगल्या गोष्टी तर नक्कीच घडू शकतात, पण डोनाल्ड ट्रम्प आल्यामुळे काही वाईट परिणामसुद्धा दिसून येऊ शकतात.
सगळ्यात पहिलं जे वाईट परिणाम तो म्हणजे त्यांनी अमेरिकन फर्स्ट हे जे धोरण राबवलेलं आहे, म्हणजे सगळ्यात पहिले अमेरिकेचा विचार केला जाईल, अमेरिकेचा विचार केला जाईल. जर अमेरिकेचा फायदा असेल, जिथे जिथे जास्त फायदा असेल तिथेच अमेरिका काम करेल, हे त्यांचं धोरण आहे. आणि त्याच्यामुळेच ते काय करतील, डॉलर जो आहे डॉलरला जास्तीत जास्त स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतील. आणि याच्या कारणामुळे दुसऱ्या करन्सीवर परिणाम होऊ शकतो. जसं एक जर आपली रुपयाची व्हॅल्यू आहे, रुपयाची व्हॅल्यू कमी होऊ शकते, डॉलर वर जाईल आणि रुपया खाली येईल. जर असं झालं तर जी आपण आयात करतो ती आयात महाग हो जाईल. आणि सर्वात मोठा परिणाम म्हणजे कच्चं तेल जे आपण करतो, क्रूड ऑइल जे आपण आयात करतो त्याच्यावर होऊ शकतो. आणि त्याचा जर भाव वाढले तर मग पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार, तुमचं ट्रान्सपोर्टेशन दळणवळण सगळंच महाग होणार आणि महागाई मग हळूहळू वाढू शकते. मग आता दुसरा त्यांचा जो महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे स्थलांतर, म्हणजे अमेरिकेत जे दुसऱ्या देशातून लोक जात आहेत राहत आहेत ते कमी करणं, ते रोखणं हा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या निवडणुकीत होता. आणि त्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील. जर तसं झालं, समजा तर जसं आपल्याकडे H1B जो विजा असतो, H1B विजा, तिथे अमेरिकेत जाऊन नोकरी करण्यासाठी शिकण्यासाठी वगैरे जो H1B विजा आहे त्याचे नियम जर त्यांनी कठोर केले तर त्याचा परिणाम भारतीयांवर चांगलाच होऊ शकतो. तसंच अमेरिकेचं जे नागरिकत्व मिळवण्यासाठी आपल्याला ग्रीन कार्ड लागतं, ग्रीन कार्ड त्याचे नियमसुद्धा ते खूप कठोर केले तर मग तिथलं नागरिकत्व मिळणं अवघड जाणार आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की आपल्या दुश्मन देशापेक्षा आपले जे नुकसान केलेलं आहे ते आपल्या मित्र देशानेच जास्त केलेलं आहे. आणि जास्त करून त्यांचा राग हा युरोपियन कंट्रीज जे आहेत त्याच्यावर आहे. 2016 साली जेव्हा ते राष्ट्राध्यक्ष झाले होते तेव्हा सुद्धा त्यांनी युरोपियन कंट्रीजसोबत जे मित्रपक्ष जे आहेत त्यांच्यासोबत जे काही करार होते ते करारातून ते बाहेर पडले होते. जसं तुमचं नाटो संघटना जी आहे नाटो, त्यातून बाहेर पडणं किंवा पॅरिस ॲग्रीमेंट कॅन्सल करणं, अशा काही गोष्टी त्यांनी केल्या होत्या. त्यामुळे ते आपल्या मित्रपक्षांचे जे ॲग्रीमेंट आहेत, करार आहेत, आता सुद्धा ते असं करू शकतात की जे काही महत्त्वाचे करार असतील मित्रपक्षांसोबत त्यातून ते बाहेर पडेल. त्यांचं तसं म्हणणं आहे की आम्ही मित्रपक्षांना संरक्षण देतो, मिलिटरी कॅपॅबिलिटी देतो, पण आम्हाला ते तशी काही त्याच्या रिटर्नमध्ये काही देत नाहीत, आम्हाला त्याची काहीच फायदा होत नाही, काही सवलत मिळत नाही, व्यापारात सवलत मिळत नाही, असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. त्यामुळे युरोपियन कंट्रीशी त्यांचे जे संबंध आहेत ते थोडेसे खराब पण होऊ शकतात. तसंच चौथी गोष्ट जर बघायला गेलं तर त्यांनी काय सांगितलं बघा, अमेरिका कोणाच्याही मध्ये विनाकारण पडणार नाही, अमेरिकेचा फायदा असेल तरच ती त्याच्यामध्ये पडेल. जसं तुम्हाला माहिती असेल की जेव्हा ते 2016 मध्ये राष्ट्राध्यक्ष झाले होते तेव्हा त्यांनी अफगाणमधून सैन्य काढून घेतलं होतं आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता त्याच्यानंतर आली होती. सध्या काय होतं बघा, रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये अमेरिका ही युक्रेनला सपोर्ट करत आहे आणि इकडे इस्रायलला अमेरिका सपोर्ट करत आहे. पण याच्या जो सपोर्ट अमेरिका आता करत आहे इथून पुढे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. ट्रम्प नक्कीच हे बघतील की सपोर्ट किती करायचा की नाही करायचा, याच्यामध्ये अमेरिकेचा काय फायदा आहे. कारण त्यांनी ठरवलेलं आहे की विनाकारण अमेरिका आता कोणाच्याही मध्ये पडणार नाही, अमेरिकेच्या लोकांचा फायदा बघितला जाईल. जर काही फायदा असेल तरच मग अमेरिका इतर राष्ट्रांना मदत करेल. अशा काही महत्त्वाच्या गोष्टी या ट्रम्प यांच्या येण्यामुळे घडू शकतात. त्यांचा परिणाम जागतिक अर्थकारणावर, जागतिक राजकारणावर आणि त्यात भारतावर सुद्धा नक्कीच मोठा होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशनची घंटी प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा.